हॅलो फ्रेंड्स, मी अभिजित बुधवत आपलं परम एज्युकेशन मध्ये स्वागत करतोय। आपण आलेलो आहोत लेक्चर नंबर 5 कडे। लेक्चर 5 कोणतं आपला? तर लेक्चर 5 मध्ये आपण टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शनच्या ज्या दोन आपले टाइप्स उरलेले आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत। लेक्चर 4 मध्ये आपण काय केलं तर आपण कॉम्बिनेशन रिएक्शनचा अभ्यास केला आणि डिकम्पोजिशन रिएक्शनचा अभ्यास केला। या ठिकाणी आपण एकदा रिवाइज करून घेऊ आपण काय एक्झाम्पल म्हणजे कशा प्रकारे आपण डायग्रामॅटिकली त्याला रिप्रेझेंट केलेलं होतं कॉम्बिनेशन रिएक्शनला ते बघू। चला, कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये काय केलं होतं आपण? या ठिकाणी बघा असा एक घेतलेला होता आपण काय रिएक्टंट, अजून कोणता रिएक्टंट बी रिएक्टंट घेतलेला होता आणि याच्यापासून आपल्याला कोणता रिएक्टंट भेटलेला होता ए बी भेटलेला होता। ठीक आहे, म्हणजे आपण काय सांगितलं होतं आपल्याला दोन रिएक्टंट ज्यावेळेस रिएक्ट होतात त्याच्यापासून आपल्याला सिंगल प्रोडक्ट भेटतो त्यावेळेस कोणती रिएक्शन असते? त्यावेळेस कॉम्बिनेशन रिएक्शन असते हे आपण सांगितलं। दुसरी बघा, दुसरी कोणती आहे? डिकम्पोजिशन रिएक्शन। ही सुद्धा आपण एक्सप्लेन केली होती। ही कशी असेल तर ही याच्या अपोजिट असते। म्हणजेच काय या ठिकाणी बघा ए बी हा काय असेल? हा एक या ठिकाणी आपल्याला रिएक्टंट आहे। मग हा एक रिएक्टंट, या एक रिएक्टंट पासून आपल्याला काय भेटतात? एक दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रोडक्ट भेटतात। म्हणजेच आपली कोणती रिएक्शन होईल? डिकम्पोजिशन रिएक्शन। दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रोडक्ट आपल्याला भेटलेले आहेत। तर तिसरी आपली रिएक्शन कोणती आहे जी आपल्याला शिकायची आज? ती कोणती आहे? डिस्प्लेसमेंट रिएक्शन। अजून कोणती आहे चौथी रिएक्शन? तर आपल्याला डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आपल्याला शिकायचं आहे। तर डिस्प्लेसमेंट रिएक्शन, डिस्प्लेसमेंट वरून आपण समजू शकतो की याने एखाद्या कोणत्या तरी प्रोडक्ट म्हणजे प्रोडक्ट म्हणण्याची आपण रिएक्टंट म्हणू तर रिएक्टंटच्या एखाद्या कंपाऊंड म्हणजे रिएक्टंट मधील एखाद्या घटकाला म्हणजेच एखादा जो काय म्हणतात एलिमेंट असेल त्याला यांनी काय केलेलं असेल? यांनी रिप्लेस केलेला असेल। एका दुसऱ्या एलिमेंटने रिएक्टंट मधील दुसऱ्या एलिमेंटला रिप्लेस केलेला असेल त्यावेळेस आपल्याला डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणता येईल। मग डिस्प्लेसमेंट रिएक्शन आणि डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि दोघांमध्ये फरक काय हे बघायचं आहे। चला पुढे, त्याचं डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। ठीक आहे, तर तुम्हाला माहितीये आपण शिकणार आहोत आता डिस्प्लेसमेंट रिएक्शन। तर डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये आपण एक ऍक्टिव्हिटी अगोदर परफॉर्म केलेली आहे। काय ऍक्टिव्हिटी परफॉर्म केलेली आहे? कॉपर सल्फेट। कॉपर सल्फेट आपल्याला माहितीये फॉर्म्युला आपल्याला माहितीये काय आहे? CuSO4 कॉपर सल्फेट प्लस आपण काय केलं होतं त्याच्यामध्ये म्हणजे एका बीकर मध्ये किंवा टेस्ट ट्यूब मध्ये आपण कॉपर सल्फेट घेतलेला आहे आणि कॉपर सल्फेट मध्ये आपण त्याच्यामध्ये झिंक डस्ट टाकलेली होती आणि त्यावेळेस आपल्याला नवीन सोल्युशन भेटलेलं होतं। म्हणजे पहिले काय भेटलं? पहिले होतं आपलं कॉपर सल्फेट। हे कोणत्या कलर मध्ये होतं? हे ब्लू कलर मध्ये होतं। ठीक आहे, ब्लू कलरचा आपण ब्लूज कलर दाखवूया। ठीक आहे, ब्लू कलर मध्ये होतं। मग त्याच्यानंतर या ठिकाणी काय झालं होतं? याच्यामध्ये आपण झिंक डस्ट ऍड केलेली होती। झिंक डस्ट कोणत्या फॉर्म मध्ये? सॉलिड फॉर्म मध्ये। हे कसं होतं? हे ऍक्वियस सोल्युशन होतं। ठीक आहे, मग याची आपण रिएक्शन घडवून आणली होती। ज्यावेळेस झिंक डस्ट आपण कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये टाकतो त्यावेळेस आपल्याला काय भेटते? मग ZnSO4 म्हणजे झिंक सल्फेट। झिंक सल्फेट आपल्याला भेटलेला आहे आणि आपल्याला एक प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये भेटलेला होता। तो काय होता? कॉपर। कॉपर आपल्याला कसा भेटलेला होता? प्रेसिपिटेट। प्रेसिपिटेटचं साइन आपल्याला माहिती आहे डाऊनवर्ड एरो आपण दाखवतो। आणि ZnSO4 कसा होता? ऍक्वियस होता आणि हा कसा होता? कलरलेस होता। कलरलेस म्हणजे याच्यावरून आपल्याला काय दिसतंय तर झिंकने कॉपरला डिस्प्लेस केलेला आहे। झिंकची व्हॅलेन्सी आपल्याला माहिती आहे किती आहे? 2 आहे। त्याचप्रमाणे कॉपरची व्हॅलेन्सी आपल्याला माहिती आहे किती आहे? 2। म्हणजेच या ठिकाणी काय झालंय? Zn2+ आयन्सनी कशाला डिस्प्लेस केलेलं आहे? ते केलेलं आहे कॉपरला। म्हणजे Cu2+ ला Zn2+ नी डिस्प्लेस केलं आणि त्याच्यानुसार आपल्याला काय भेटलंय? ZnSO4 प्लस कॉपर। आता या ठिकाणी बघा एका सिंगल एलिमेंटला डिस्प्लेस केलेलं आहे म्हणून हे याला काय म्हणतो आपण? डिस्प्लेसमेंट रिएक्शन। हाच फरक म्हणजे एवढीच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, त्याचा तुम्हाला डबल डिस्प्लेसमेंट मध्ये सुद्धा लक्षात येणार आहे का डबल डिस्प्लेसमेंट मध्ये सुद्धा एलिमेंट्स एकमेकांना डिस्प्लेस करणार आहेत। मग कशा प्रकारे त्याच्यामध्ये फरक राहील ते आपण बघणार आहोत। ठीक आहे, या ठिकाणी डिस्प्लेसमेंट रिएक्शनची डेफिनेशन आपण लिहिलेली आहे। काय डेफिनेशन आहे तुम्ही लक्ष देऊ शकता? द रिएक्शन इन विच द प्लेस ऑफ द आयन ऑफ लेस रिएक्टिव्ह एलिमेंट इन द कंपाउंड फॉर्मेशन ऑफ इट्स ओन आयन इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट रिएक्शन। म्हणजे या ठिकाणी लेस रिएक्टिव्ह कोणता आहे
कॉपर आहे, मग त्याला काय केलंय या ठिकाणी डिस्प्लेस केलंय कोणी, झिंकने. म्हणजेच या ठिकाणी कोणती प्रोसेस झालेली आहे, कोणती रिएक्शन झालेली आहे, डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ठीक आहे. मग आता ज्याप्रमाणे आपण झिंकने कॉपरला डिस्प्लेस केलेला आहे, त्याचप्रमाणे कॉपरला अजून दोन जे एलिमेंट्स आहेत ते डिस्प्लेस करू शकतात. कोणते एलिमेंट्स, एक आयर्न आहे, दुसरा लेड आहे. कोणकोणते लक्षात ठेवा, आयर्न डिस्प्लेस करतो आणि लेड डिस्प्लेस करतो. म्हणजे आयर्न आणि हे कशा प्रकारे आहेत, झिंक सारखे आहेत. सिमिलर टू झिंक, आयर्न अँड लेड सिमिलर टू झिंक डिस्प्लेसेस कॉपर. ओके, एवढं क्लिअर झालं तुम्हाला. कॉपरला डिस्प्लेस करता आणि नवीन कंपाऊंड फॉर्म करता. याच्यानुसार आपल्याला रिएक्शन लिहिता येईल. कशा प्रकारे रिएक्शन लिहू आपण, या ठिकाणी बघा आपण काय घेतलंय, कॉपर सल्फेट घेतलेला आहे. सर्व येलो मध्ये आपण याचा कलर चेंज करून घेऊ. बघा, कॉपर सल्फेट ऍक्वियस सोल्युशन आहे. त्याच्यासोबत आपण काय घेतला, आयर्न घेतला, Fe घेतलेला आहे. Fe म्हणजेच काय आहे, आयर्न. आयर्न कसा आहे, सॉलिड आहे. मग या ठिकाणी रिएक्शन घडून आली. ज्याप्रमाणे आपण झिंक CuSO4 सोल्युशन मध्ये टाकला होता, त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी आयर्न टाकलेला आहे. मग आपल्याला काय डिस्प्लेस झाले दिसतंय, झिंक आयर्नने कॉपरला डिस्प्लेस केलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जो प्रोडक्ट भेटलेला आहे तो काय असेल, FeSO4. FeSO4. आणि हे सोल्युशन कसं असेल, ऍक्वियस सोल्युशन असेल. पुढे अजून काय भेटलेलं आहे आपल्याला, मग प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये आपल्याला भेटलेला राहील कॉपर. रिएक्शन लक्षात आली का, कशा प्रकारे घडून आले. Fe ने कॉपरला डिस्प्लेस केले म्हणजे डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आता याचं नाव आपल्याला लिहायचंय, तर FeSO4 याला आपण काय म्हणू शकतो, मग आयर्न सल्फेट. आयर्न सल्फेट आणि तो कॉपर, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. पुढे या ठिकाणी Pb म्हणजेच काय आहे, लेड. Pb म्हणजेच लेड, सॉलिड स्टेट मध्ये आहे. याला आपण CuSO4 म्हणजे CuSO4 जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये आपण लेड टाकलेला आहे आणि त्याच्यानुसार लेडने कॉपरला काय केलं, डिस्प्लेस केलं आणि त्याच्यानुसार आपल्याला काय भेटलेलं आहे, मग PbSO4. PbSO4 हा कसा भेटला, मग हा ऍक्वियस भेटलेला आहे. आणि पुढे आपल्याला प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये काय भेटलेलं आहे, कॉपरच भेटलेला आहे. आणि याला जर आपल्याला नाव द्यायचं असेल तर याला आपण काय म्हणू शकतो, लेड सल्फेट. लेड सल्फेट. क्लिअर झालं तुम्हाला. एक्झाम्पल सुद्धा क्लिअर झाले आपल्याला. आपण एक्झाम्पल बघितले. Fe आणि काय म्हणतो आपण, लेड यांनी काय केलेलं आहे, कॉपरला डिस्प्लेस केले. आणि कोणती प्रोसेस या ठिकाणी घडून आलेली आहे, इथे लिहितो मी, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट रिएक्शन. कोणती रिएक्शन झाली ती, डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आता पुढे जाऊन आपल्याला, आपण डिस्प्लेसमेंट रिएक्शन बोलली, आता आपल्याला डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन काय आहे ती बघायची. चला, डबल डिस्प्लेसमेंट शब्दामध्येच आपल्याला दिसतंय. डबल म्हणजेच काय, दोन. म्हणजेच दोन या ठिकाणी आयन्स काय होतील, एक्सचेंज होणार आहेत. बघा, एक्झाम्पल मध्ये तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी आपण जी पहिले परफॉर्म केली होती तीच आहे. काय आहे, सिल्वर क्लोराइड आपण सोल्युशन तयार केलं होतं. सिल्वर क्लोराइड सोल्युशन नाही, हा प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये होता. तर सिल्वर क्लोराइड हा प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये आपण तयार केलेला होता. सिल्वर क्लोराइड म्हणजेच काय, AgCl. ठीक आहे. मग रिएक्शन आपण कशाची घडवून आणली होती, तर सुरुवातीला आपण घेतला होता AgNO3. सिल्वर नायट्रेट. सिल्वर नायट्रेट तुम्हाला आठवतंय. त्याच्यानंतर हा कसा होता, ऍक्वियस होता. ऍक्टिव्हिटी आपण परफॉर्म केली होती. व्हिडिओ बघितला होता. व्हिडिओ मध्ये काय होतं, आपण ऍक्वियस सोल्युशन घेतलं होतं कशाचं, NaCl. आणि त्याच्यामध्ये आपण सिल्वर नायट्रेट टाकत गेलो आणि त्याच्यापासून आपल्याला व्हाईट प्रेसिपिटेट भेटलेला होता. आणि जो व्हाईट प्रेसिपिटेट होता तो काय होता, AgCl. ठीक आहे. मग AgNO3 प्लस या ठिकाणी आपण काय घेतला, NaCl. हे सुद्धा कसं घेतलं होतं आपण, ऍक्वियस घेतलेला होता. आणि याच्यापासून आपल्याला रिएक्शन घडून आणली आणि त्याच्यानुसार आपल्याला काय भेटलेला होता, सिल्वर क्लोराइड म्हणजेच AgCl. हा कसा होता, हा प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये होता. आणि याचा कलर सुद्धा आपल्याला माहिती आहे कसा होता, व्हाईट कलर होता. ठीक आहे. आणि अजून पुढे आपल्याला एक प्रोडक्ट अजून भेटलेला होता. कोणता प्रोडक्ट होता, या ठिकाणी काय उरला आहे, सोडियम उरलेला आहे. आणि इकडे काय उरलेला आहे, NO3. म्हणजेच काय भेटेल आपल्याला, NaNO3. ठीक आहे. NaNO3 म्हणजे सोडियम नायट्रेट. सोडियम नायट्रेट भेटलेला आहे. सोडियम नायट्रेट आपल्याला कसा भेटलेला होता,
ऍक्वियस भेटलेला होता. ही रिएक्शन तुम्हाला आठवते. बघा त्या रिएक्शन मध्ये तुम्हाला काय दिसतंय, तर या ठिकाणी बघा AgNO3 आणि NaCl यांनी एकमेकांना काय केलेलं आहे, डिस्प्लेस केलेलं आहे. म्हणजे Na Ag च्या जागी आले आहे आणि Ag हा कुठे गेला, Na च्या जागी गेलेला आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे NO3 आणि NaCl यांनी सुद्धा एकमेकांना डिस्प्लेस केले. म्हणजे या ठिकाणी आपल्याला किती एलिमेंट डिस्प्लेस झाले दिसतंय, 2 आयन्स या ठिकाणी आपल्याला काय झाले दिसतंय, डिस्प्लेस झाले दिसतंय. म्हणजेच ही रिएक्शन कोणती असेल, डबल डिस्प्लेसमेंट. डबल डिस्प्लेसमेंट मध्ये आपल्याला 2 आयन्स काय आलेले दिसतात, डिस्प्लेस झालेले दिसतात. बघा रिएक्शन या ठिकाणी डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजेच द रिएक्शन इन विच द आयन्स इन द रिएक्टंट्स आर एक्सचेंज टू फॉर्म अ प्रेसिपिटेट. बघा प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये आपल्याला भेटलेला होता. क्लिअर झालं का? म्हणजे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन सुद्धा आपली क्लिअर झालेली आहे. समजली आपल्याला? चला या ठिकाणी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी परत रिकॉल करायची आहे. कोणती ऍक्टिव्हिटी होती? बघा आपण पोटॅशियम क्रोमेट जे 5 एक्सपेरिमेंट ऍक्टिव्हिटी आपण परफॉर्म केल्या होत्या, व्हिडिओ थ्रू आपण त्याला बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण एक तिसरी ऍक्टिव्हिटी परफॉर्म केली होती. तिच्यामध्ये आपण काय घेतलं होतं, तर K2CrO4 म्हणजेच काय, पोटॅशियम क्रोमेट. पोटॅशियम क्रोमेट सोल्युशन आपण बेरियम सल्फेट्स मध्ये टाकलेलं होतं. म्हणजे बेरियम सल्फेट आपण घेतलेलं होतं, असं तुम्हाला आठवत असेल. ट्यूब होती, याच्यामध्ये आपण बेरियम सल्फेट घेतलेलं होतं. ठीक आहे. आणि वरतून आपण ड्रॉप्स थ्रू काय टाकलेलं होतं, K2CrO4 म्हणजे पोटॅशियम क्रोमेट टाकलेला होता. आणि हे सोल्युशन कशाचं असेल, हे सोल्युशन होतं BaSO4 बेरियम सल्फेटचं सोल्युशन होतं. आणि त्याच्यामध्ये आपण पोटॅशियम क्रोमेट टाकलेला होता. आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला काय दिसलं होतं, येलो प्रेसिपिटेट तयार झालेला दिसला होता. तो कशाचा होता, तर तो BaCrO4 म्हणजेच बेरियम क्रोमेट. बेरियम क्रोमेटचा आपल्याला प्रेसिपिटेट तो भेटलेला होता. आणि तो प्रेसिपिटेट कोणत्या कलरचा होता, तो येलो कलरचा होता. त्याचविषयी या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. ही जी ऍक्टिव्हिटी आहे याच्याविषयी आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. तर व्हॉट वॉज द कलर ऑफ द प्रेसिपिटेट फॉर्म. आताच आपण सांगितलं कोणता कलर आपल्याला भेटलेला होता, येलो कलर भेटलेला होता. कलर आपल्याला आठवतंय, कोणता कलर भेटला होता, येलो कलर. आपल्याला येलो कलरचा प्रेसिपिटेट आपल्याला भेटलेला होता. राईट द नेम ऑफ द प्रेसिपिटेट. प्रेसिपिटेट हा कोणता होता आपला, बघ या ठिकाणी नाव लिहायच्या अगोदर आपण ती रिएक्शन लिहिण्याचा प्रयत्न करू. काय रिएक्शन होती आपली, K2CrO4 कसं होतं, ऍक्वियस होतं. ठीक आहे. प्लस पुढे काय झालं होतं, K2CrO4 प्लस BaSO4. BaSO4 कसं, ऍक्वियस. ही रिएक्शन घडून आणली. याच्यामध्ये बेरियमने क्रोमेटला काय केलं, या ठिकाणी डिस्प्लेस केलंय. आणि या ठिकाणी आपल्याला काय प्रोडक्ट भेटला होता, BaCrO4 बेरियम क्रोमेट प्लस K2 या ठिकाणी SO4 K2SO4 म्हणजे यांनी या ठिकाणी काय केलं, एकमेकांना डिस्प्लेस केलेलं आहे. आणि इथे कोणतं डिस्प्लेसमेंट दिसलं, मग आपल्याला डबल डिस्प्लेसमेंट दिसलेलं आहे. बघा आता पुढे या ठिकाणी आपल्याला BaCrO4 हा कसा भेटला होता, हा प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये भेटलेला होता. आणि याचा कलर कसा होता, येलो कलर होता. तर K2SO4 हा कसा होता, ऍक्वियस होता. एवढं सुद्धा आपल्याला माहिती आहे. मग याचं नाव आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. जो प्रेसिपिटेट आपल्याला भेटलेला होता त्याचं नाव विचारलंय. नाव काय, मग BaCrO4 म्हणजे बेरियम क्रोमेट. बेरियम क्रोमेट. ठीक आहे, आलं लक्षात तुम्हाला. म्हणजेच बेरियम क्रोमेट हा प्रेसिपिटेट आपल्याला भेटलेला होता. आणि त्याचा कलर कसा होता, येलो कलर मध्ये होता. एवढं क्लिअर झालं. मग याच्यावरून तुम्ही काय सांगू शकता, विल यू कॉल दिस रिएक्शन अ डिस्प्लेसमेंट रिएक्शन और डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. तर याच्यावरून तुम्ही सरळ सरळ सांगू शकता ही डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे का डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे. या ठिकाणी तुम्हाला 2 एलिमेंट डिस्प्लेस झाले दिसतंय. म्हणजे ही रिएक्शन कशी आहे, ही डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. क्लिअर झाली डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ठीक आहे. चला आता आपल्याला पुढे प्रोसेसेस आणि रिएक्शन्स म्हणजे एंडोथर्मिक प्रोसेस आणि एक्झोथर्मिक प्रोसेसचा अभ्यास करायचा आहे. तर कशा प्रकारे आपण याचा अभ्यास करणार. ठीक आहे. तुम्हाला एक अजून गोष्ट मी लक्षात आणून देणार आहे. काय आहे बघा, तर
ही आपली डिस्प्लेसमेंट रिएक्शन. याचा आपण जर फॉर्म्युला तयार करायचं म्हटलं तर बघा या ठिकाणी AB, याला अशा प्रकारे आपण नोट डाऊन करू शकतो, AB प्लस C. ठीक आहे, हा सिंगल आणि हे डबल, यांनी काय केलं, याला डिस्प्लेस केलंय. सिंगलनी या सिंगल मधील एकाला डिस्प्लेस केलंय, म्हणजे या ठिकाणी आपल्याला भेटेल समजा BC. हा एक नवीन प्रोडक्ट भेटेल आणि या ठिकाणी प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये आपल्याला काय भेटेल, A भेटेल. हा कसा राहील, सिंगल राहील. हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी कशाचं आहे, हे पेपर मध्ये लिहायचं नाही, फक्त लक्षात ठेवण्यासाठी की डिस्प्लेसमेंट रिएक्शन अशा प्रकारे आपण करू शकतो. ठीक आहे, मग पुढे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन सुद्धा आपण सांगू शकतो. कशा प्रकारे राहील, A आणि हा B. ठीक आहे, AB प्लस हा C आणि हा D. ठीक आहे, P दिसतोय का, D करू आपण त्याला. हा काय D. ठीक आहे, मग या ठिकाणी रिएक्शन झाली आणि आपल्याला काय भेटलेलं आहे, मग AC प्लस BD. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी लक्षात म्हणजे अशा या रिएक्शन जी लिहिली मी तुम्हाला एक्झाम्पल जे दिलंय याच्यानुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता की कशा प्रकारे डबल डिस्प्लेसमेंट आणि आपण डिस्प्लेसमेंट ओळखू शकतो. डिस्प्लेसमेंट मध्ये आपल्याला काय दिसते, या ठिकाणी दोन प्रोडक्ट मधील हा एक सिंगल प्रोडक्ट, सॉरी ह्या रिएक्टर मध्ये हा सिंगल रिएक्टंट या एका रिएक्टर मधील आयनला काय करतो, डिस्प्लेस करतो आणि डबल मध्ये दोन आयन्स एकमेकांना डिस्प्लेस करतायत. क्लिअर झाला. चला आता आपल्याला एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक प्रोसेस आणि रिएक्शनचं समजायचंय. तर या ठिकाणी शब्द दिसतोय तुम्हाला, एक एंडोथर्मिक दिसतोय, एक एक्झोथर्मिक दिसतोय. एक एंडोथर्मिक दिसतोय, एक एक्झोथर्मिक दिसतोय. एंडो मध्ये तुम्हाला एंडो दिसतंय आणि इथे काय दिसतंय, एक्झोथर्मिक मध्ये एक्झो दिसतंय. तर एंडो म्हणजे काय, तर एंडो म्हणजे आपण सांगू शकतो की हा कसा आतमध्ये असेल आणि एक्झो म्हणजे काय, हा बाहेर असेल. ठीक आहे, हा या ठिकाणी हा आतमध्ये असेल आणि हा बाहेर असेल. एक्झो म्हणजे बाहेर, एंडो म्हणजे आत. म्हणजे या ठिकाणी काहीतरी गोष्ट आत जाते, काही बाहेर येत आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा काय होत आहे, हीट ही ऍब्सॉर्ब होते आणि हीट काय होते, गिव्हन आउट होत आहे. म्हणजे हीट एकतर आतमध्ये येत आहे किंवा हीट बाहेर जाते. त्याच्यावरून आपण एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक हा शब्द वापरू शकतो. म्हणजे काही प्रोसेसेस मध्ये आपल्याला हीट ही ऍब्सॉर्ब झालेली दिसते आणि काही प्रोसेस मध्ये हीट आपल्याला गिव्हन आउट झाल्याचं दिसते, म्हणजे बाहेर गेल्याचं दिसते. त्या ठिकाणावर आपण त्याला म्हणू शकतो की एक्झोथर्मिक प्रोसेस आहे का एंडोथर्मिक प्रोसेस आहे. मग एंडो म्हणजे आपल्याला माहिती आहे हीट काय होईल, मग आतमध्ये आले, हीट काय झालेली आहे, ऍब्सॉर्ब झालेली आहे. म्हणजेच आपण त्याला कोणती प्रोसेस म्हणू शकतो, प्रोसेस म्हणा किंवा रिएक्शन म्हणा, त्याला एंडोथर्मिक म्हणू शकतो. तर एक्झोचा अर्थ आपण सांगतो की बाहेर जाणे. एक्झोथर्मिक म्हणजेच या ठिकाणी हीट काय झालेली आहे, हीट ही बाहेर गेलेली आहे, गिव्हन आउट झाली आहे, गिव्हन अवे झालेली आहे. एवढं तुम्हाला एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक वरून कळालंय. पुढे आपल्याला प्रोसेसेस शिकायचे. मग एंडोथर्मिक प्रोसेस आणि एंडोथर्मिक रिएक्शन, एंडोथर्मिक एक्झोथर्मिक प्रोसेस आणि एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय त्याचा अभ्यास करायचा आहे. एंडोथर्मिक प्रोसेस बघा यामध्ये काय झालेलं आहे, तर हीट ही ऍब्सॉर्ब झालेली आहे आउटसाइड कडून आणि कुठे, ड्युरिंग सम फिजिकल चेंज. फिजिकल चेंज मध्ये हीट काय आलेली आहे, ऍब्सॉर्ब झालेली आहे. एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी आपल्याला मेल्टिंग ऑफ आईस दिसतंय आणि दुसरं जे एक्झाम्पल दिसतंय डिझोल्यूशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर. तर याचा एक्सपेरिमेंट आपल्याला परफॉर्म करायचा आहे. तर पहिला मेल्टिंग ऑफ आईस म्हणजे याच्यामध्ये आपल्याला दिसतंय आईसला आपण ज्यावेळेस हीट करतो तो कसा होतो, मेल्ट होतो, तो वॉटर मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजेच या ठिकाणी आपण काय केलं, बाहेरून हीट दिलेली आहे. म्हणजे ही प्रोसेस कोणती झालेली आहे, ही एंडोथर्मिक प्रोसेस झालेली आहे. त्याचप्रमाणे एक्झोथर्मिक प्रोसेस, तर एक्झोथर्मिक प्रोसेस आपण सांगितलं हीट काय आलेली आहे, गिव्हन अवे झाली आहे. म्हणजे हीट जी आहे तो काय करते, लूज करतोय, त्याची हीट कशी बाहेर जात आहे. म्हणजेच एक्झाम्पल जर आपण म्हटलं तर फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर, वॉटर पासून आपण आईस तयार करणे, वॉटरची हीट बाहेर गेली म्हणजेच काय आलं, त्या ठिकाणी आपल्याला आईस भेटलेला राहील. वॉटर मधून हीट बाहेर जाणे म्हणजेच आपल्याला आईस तयार होईल. म्हणजे आपण काय म्हणू, वॉटरचा बर्फ तयार होणे ही कोणती प्रोसेस आहे, तर ही प्रोसेस आहे एक्झोथर्मिक प्रोसेस. एवढं तुम्हाला कळालंय का. ठीक आहे, पुढे मग आपल्याला दुसरं एक्झाम्पल काय दिलंय, डिझोल्यूशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड इन वॉटर. हा सुद्धा एक्सपेरिमेंट आपल्याला परफॉर्म करायचा आहे. चला या ठिकाणी जनरल माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची. तर सल्फ्युरिक ऍसिड, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड, कॉन्सन्ट्रेटेड म्हणण्याचा अर्थ कसा आहे, तर हा आपल्याला जसं म्हणजे घट्ट प्रकार पाण्याचं काय म्हणतो आपण
गुलाबजामुनचा जो पाक असतो तशा प्रकारचं जे सोल्युशन असते ते कसं असते, कॉन्सन्ट्रेटेड असते. म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड कॉन्सन्ट्रेटेड, त्याला आपल्याला डायल्यूट करायचे म्हणजे थोडं पाण्यासारखं करायचे. त्यासाठी आपण काय करू, त्यात पाणी टाकू. पण जर आपण त्यामध्ये पाणी टाकलं तर त्याची एकदम काय होईल, तो इव्हॉपरेट होऊन जाते, पाणी एकदम इव्हॉपरेट होते. मग आपल्याला डायल्यूट करायचे सल्फ्युरिक ऍसिड, तर ते कशा प्रकारे करता येईल, तर आपण जेवढं पाणी आपल्याला पाहिजे तेवढं आपण पाण्याची क्वांटिटी घेणार बीकर मध्ये आणि त्याच्यामध्ये आपण त्याला स्टिअर करत जाऊ म्हणजे हलवत जाऊ आणि त्याच्यामध्ये आपण काय टाकू, त्याला कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड, कसं थोड्या थोड्या क्वांटिटी मध्ये. म्हणजे आपलं जे सोल्युशन आहे ते कसं होईल, ते म्हणजे ऍक्वियस सोल्युशन आपण याला सल्फ्युरिक ऍसिडचं करू शकतो, कॉन्सन्ट्रेटेडचं आपल्याला ऍक्वियस करता येईल. आणि म्हणजेच या ठिकाणी काय होईल, या ठिकाणी जी अमाऊंट ऑफ हीट कशी राहील, ही कमी प्रमाणात इव्हॉल्व होईल. कमी प्रमाणात अमाऊंट ऑफ हीट इव्हॉल्व होईल केव्हा, ज्यावेळेस आपण त्याला स्टिअर करू, पाण्याला स्टिअर करू आणि थोड्या थोड्या प्रमाणात आपण H2SO4 टाकू म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड टाकू. ठीक आहे, एवढी क्लिअर झालं. मग चला आता या ठिकाणी आपण ऍक्टिव्हिटी जी म्हटलं होतं डिस्कस करायची त्या ठिकाणी आलोय. ऍपरेटस आपल्याला दिले, केमिकल्स आपल्याला पोटॅशियम नायट्रेट आणि सोडियम हायड्रॉक्साईड दिले. प्रोसिजर काय, तर दोन आपल्याला प्लास्टिक बॉटल्स घ्यायचे. चला या ठिकाणी बॉटल घेऊ आपण, ही एक बॉटल, दुसरी बॉटल, दोन प्लास्टिक बॉटल घेतल्या. एका म्हणजे त्याच्यामध्ये आपण 100 ml काय घेतलं, वॉटर घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण 100 ml दोघांमध्ये पाणी घेतलेलं आहे. ठीक आहे, मग पुढे काय केलं, याचं टेम्परेचर मोजून घेतलं, पाण्याचं टेम्परेचर मोजून घेतलं. मग त्याच्यामध्ये आपण काय केलं, 5 ग्रॅम याच्यामध्ये आपण 5 ग्रॅम काय केलं, पोटॅशियम नायट्रेट टाकला. पहिल्या बॉटल मध्ये आपण KNO3 पोटॅशियम नायट्रेट टाकलेला आहे आणि दुसऱ्या बॉटल मध्ये आपण NaOH टाकलेला आहे. ठीक आहे, सोडियम हायड्रॉक्साईड टाकलेला आहे. मग आता आपण पहिल्या बॉटलचं टेम्परेचर मोजलंय म्हणजे हा कसा, हा सॉलिड फॉर्म मध्ये आहे, हा लिक्विड, हा सुद्धा सॉलिड फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे, NaOH. मग हे काय होतील, हे डिझॉल्व होतील, दोन्ही पण डिझॉल्व होणार. मग आपण यांचं टेम्परेचर नोट डाऊन केलं तर पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला पहिल्या बॉटल मध्ये आपण KNO3 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट जे टाकलेलं आहे त्याचं आपल्याला टेम्परेचर कसं दिसेल, त्याचं टेम्परेचर कमी झालेलं दिसेल. तर त्याचप्रमाणे NaOH याचं टेम्परेचर आपल्याला वाढलेलं दिसेल. म्हणजेच या ठिकाणी हीट काय झालेली आहे, या ठिकाणी हीट ऍब्सॉर्ब, बाहेरून ऍब्सॉर्ब झालेली आहे. म्हणजेच या ठिकाणी कोणती प्रोसेस झाली आहे, एंडोथर्मिक प्रोसेस झालेली आहे, एंडोथर्मिक प्रोसेस. ठीक आहे, आणि इथे कोणती झाली, मग या ठिकाणी टेम्परेचर वाढले आहे, हीट काय आली, यांनी स्वतः इव्हॉल्व केलेली आहे, स्वतः हीट लूज केलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी कोणती प्रोसेस झालेली आहे, एक्झोथर्मिक प्रोसेस झालेली आहे, एक्झोथर्मिक प्रोसेस झालेली आहे. ठीक आहे, एक्झोथर्मिक प्रोसेस झालेली आहे, कळालंय का. ठीक आहे, आपण टेम्परेचर मोजला, टेम्परेचर याचं कमी भरलं, त्याचं वाढलेलं भरलं. ठीक आहे, एवढं क्लिअर झालं तुम्हाला. पुढे जाऊ आपण. चला, तर या ठिकाणी आपण प्रोसेसेसची डेफिनेशन आपण केलेली आहे. एंडोथर्मिक प्रोसेस आपण काय सांगितलं, हीट काय होईल, ऍब्सॉर्ब होईल. आणि एक्झोथर्मिक प्रोसेस आपण हीट काय सांगितलं, गिव्हन आउट होईल म्हणजे बाहेर जाईल. त्याचप्रमाणे आपण रिएक्शन सुद्धा सांगू शकतो. आता आपण प्रोसेसेस, एंडोथर्मिक प्रोसेस आणि एंडोथर्मिक रिएक्शन कसं म्हणू, तर ज्या ठिकाणी आपल्याला फिजिकल चेंज दिसेल, फिजिकल चेंज असला म्हणजेच काय, एंडोथर्मिक प्रोसेस. आणि ज्या ठिकाणी आपल्याला केमिकल चेंज दिसला म्हणजेच कोणती, एंडोथर्मिक रिएक्शन. ठीक आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवू शकतो. फिजिकल चेंज म्हणजे प्रोसेस, केमिकल चेंज म्हणजे रिएक्शन. मग या ठिकाणी केमिकल रिएक्शन मध्ये, एक्झोथर्मिक मध्ये, केमिकल रिएक्शन मध्ये हीट काय होणार आहे, गिव्हन अवे होणार आहे म्हणजे गिव्हन आउट होणार आहे, म्हणजे हीट काय होणार, बाहेर जाणार आहे. तर एंडोथर्मिक मध्ये, केमिकल रिएक्शन मध्ये सुद्धा हीट काय होणार, एक तर ऍब्सॉर्ब होईल किंवा आपण बाहेरून त्याला हीट देणार आहोत. म्हणजेच काय, आपण हीटर वगैरे बर्नर लावून आपण त्याला काय करू, त्याला हीट करू शकतो. म्हणजेच काय केलं, बाहेरून हीट दिली, म्हणजेच काय आली प्रोसेस, एंडोथर्मिक प्रोसेस झालेली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काही एक्झाम्पल सुद्धा दिलेले आहेत. एंडोथर्मिक रिएक्शनचे एक्झाम्पल आहे आणि एक्झोथर्मिक रिएक्शनचे एक्झाम्पल आहे. हे सुद्धा ऍक्टिव्हिटी आपण परफॉर्म केलेली आहे. आणि तुम्ही याच्यावरून एक गोष्ट लक्षात देऊ शकता, CaCO3 जो सॉलिड फॉर्म मध्ये आहे आणि याला आपण काय केलं, हीट केलेलं आहे. हीटचं सिम्बॉल आपण असं दाखवतो. आणि आपल्याला दोन प्रोडक्ट भेटलेले होते, एक काय होता, कॅल्शियम ऑक्साईड आणि दुसरा कार्बन डायऑक्साईड. तुम्हाला डायग्राम सुद्धा आठवत असेल
कशी याच्यामध्ये हा एक बीकर होता, याच्यामध्ये आपली ट्यूब होती, ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे दुसरा बीकर होता आणि याच्यामध्ये ट्यूब होती, ठीक आहे. अशा प्रकारची तुम्हाला डायग्राम आठवत असेल. ही कशाची होती तर ही CaCO3 आपण याला काय केलं होतं हीट करून तो म्हणजे वेगळा केलेला होता. दोन आपल्याला त्यामध्ये प्रोडक्ट भेटलेले होते. पहिला प्रोडक्ट काय भेटलेला आपल्याला पहिला प्रोडक्ट भेटला होता कॅल्शियम ऑक्साईड आणि दुसरा प्रोडक्ट कोणता भेटलेला होता तर कार्बन डायऑक्साईड. असे दोन प्रोडक्ट आपल्याला भेटले होते आणि याच्यामध्ये आपण काय केलं होतं याला हीट दिलेली होती, ठीक आहे. या ठिकाणी आपण याला काय केली होती हीट दिली होती, म्हणजे बाहेरून हीट दिलेली आहे आणि त्यावेळेस तो काय झालेला आहे तो इव्हॅपोरेट होऊन CO2 बाहेर गेला आणि या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड भेटलेला होता. म्हणजे ही रिएक्शन आपण बाहेरून हीट दिली म्हणजे ही रिएक्शन कोणती राहील ही एंडोथर्मिक रिएक्शन राहील. एंडोथर्मिक रिएक्शन आपण सांगितलं हीट काय केली त्यांनी ऍब्सॉर्ब केली. कुठून घेतलेली आहे बाहेरून बाहेरून हीट दिलेली आहे, त्याच्यामुळे याला आपण काय म्हणतो एंडोथर्मिक रिएक्शन असं म्हणतो. या ठिकाणी बघा तुम्ही एक्झाम्पल म्हणून आपण जी रिएक्शन दिली ती लक्ष देऊ शकता. काय केलं CaCO3 हीट केलंय, काय भेटलेलं आहे प्रोडक्ट कॅल्शियम ऑक्साईड आणि CO2 कार्बन डायऑक्साईड गॅस. आता तुम्ही ज्यावेळेस या रिएक्शन कडे लक्ष देता तुम्हाला टाइप्स ऑफ रिएक्शन मधील कोणता टाइप दिसतोय हा तर या ठिकाणी टाइप्स ऑफ रिएक्शन मधील कोणता टाइप आहे कॉम्बिनेशन आहे, डिस्प्लेसमेंट आहे, डबल डिस्प्लेसमेंट आहे का डिकम्पोजिशन आहे. तर या ठिकाणी दिसतंय तुम्हाला की सिंगल रिएक्टंट आहे आणि याच्यापासून आपल्याला दोन रिएक्टंट भेटलेले आहेत, दोन प्रोडक्ट भेटलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी काय आहे डिकम्पोजिशन रिएक्शन झालेली आहे. डिकम्पोजिशन रिएक्शन आहे, ठीक आहे. समजलंय तुम्हाला. आता खाली आपण एक्झोथर्मिक रिएक्शनचं एक्झाम्पल दिलंय. काय केलंय या ठिकाणी बघा तुम्हाला CaO कॅल्शियम ऑक्साईड प्लस वॉटर आपण डिझॉल्व्ह केलाय. कॅल्शियम ऑक्साईड आपण वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केला आणि आपल्याला ऍक्वियस CaOH भेटलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला दिसलंय की ज्यावेळेस आपण कॅल्शियम ऑक्साईड वॉटर मध्ये टाकतो त्यावेळेस तो काय होईल डिझॉल्व्ह होईल. पण डिझॉल्व्ह झाल्यावर तो काय करतोय हीट इव्हॉल्व्ह करतोय. म्हणजे ते जे सोल्युशन आहे जे आपल्याला प्रोडक्ट मध्ये भेटणार त्याचं टेम्परेचर आपल्याला वाढलेलं दिसतंय आणि आपण त्याला हीट वगैरे करण्यासाठी बर्नर वगैरे लावला का नाही, त्यांनी बाहेरून हीट ऍब्सॉर्ब केली का नाही, तो स्वतः हीट इव्हॉल्व्ह करतोय. म्हणजेच त्या ठिकाणी कोणती रिएक्शन असेल ती एक्झोथर्मिक रिएक्शन असेल. हे तुम्हाला क्लिअर झाले का. एक्झोथर्मिक रिएक्शनचं एक्झाम्पल सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. मग या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय दोन रिएक्टंट दिसतात आणि प्रोडक्ट कसा आहे सिंगल प्रोडक्ट आहे. म्हणजे ही रिएक्शन तुम्ही सांगू शकता कोणत्या टाइपची आहे कॉम्बिनेशन रिएक्शन आहे. कॉम्बिनेशन रिएक्शन आहे, ठीक आहे. कळालं का. आता आपण काय काय शिकलो आपण डिस्प्लेसमेंट रिएक्शनचा अभ्यास केला, डबल डिस्प्लेसमेंट केला, त्याच्यानंतर आपण एंडोथर्मिक प्रोसेस एंडोथर्मिक रिएक्शन नंतर एक्झोथर्मिक प्रोसेस एक्झोथर्मिक रिएक्शनचा अभ्यास केलाय. कळालंय तुम्हाला सर्व, ठीक आहे. थँक्यू.